स्वतःच्या हाताने स्वतःला मेहंदी कशी लावायची, ते पण नैसर्गिक मेहंदी आमच्या धारची. तर जय स्वामीनारायण. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता हे आमचं दारचं भाग आहे पोच, आणि मी बाहेर निघलेली आहे. आता आम्हाला आमच्या दारची मेहंदी तोडायची आहे. त्यासाठी मी तन्मयला सांगितलं की एक भांडं घे आणि मेहंदी तोड. तर बघा तुम्ही, तन्मय निघाला आहे बाहेर, आणि आमच्या दारी आहे 2 निंबाचे झाडं, त्याच्यानंतर गोकर्णाचे फुलं, तेरड्याचे फुलं, झेंडूचे झाडं आता लावलेले आहे नेटकेस, आणि हे तेरड्याचे फुलं निघलेले आहेत. तुळशी माता खूपच मोठी झालेली आहे, आणि हे झाड आहे आमच्या दारी पारिजातकाचं, आणि तन्मय मेहंदीचे पानं तोडत आहे. तन्मयला सांगितलं म्हणजे तन्मय सर्वात आधी तयार असतो कुठेही जायला, काही पण करायला माझ्या कामासाठी. आणि बघा तो आता मेहंदीचे पानं तोडत आहे. बघा आमच्या दारी मी 3-4 वेळा या मेहंदीला छाटलेलं, तरी पण ती उगवलेली. आता तन्मय कोवळे कोवळे पानं तोडायचे सांगितले तर कसा तोडतोय बघा. आमच्या दारी मेहंदीला फुलं पण आलेली आहे, आणि ते इतके सुंदर दिसत आहे की खूपच असं वाटत होतं की ही मेहंदी आहे ना पूर्ण घराच्या भागामध्ये पूर्ण पसरूनच जाईल. पण मी तिला 3-4 वेळा छाटलेली आहे, आणि बघा तिचे पानं एकदम छान दिसत आहे. आमच्या तन्मयला सांगितलं की आपण काहीतरी करू, चल कॉन्टेंट बनवायचं आहे. म्हणतं मम्मी चल आपण मेहंदी तरी लावू. म्हणे मेहंदी तू लाव डोक्याला, आपण व्हिडिओ बनवू. आणि त्याला हे पण माहिती होतं की मेहंदीच्या झाडाचे जे फुलं येतात आणि जे त्याला जे फळं येतात, बारीक बारीक फळं आलेले आहेत बघा त्याला, तर त्याच्याने जे मेहंदीला जास्ती कलर येतो. आता हे मला पण माहिती नव्हतं की त्याला कलर्स पण येतात, म्हणजे फळाला कलर येतो. तर त्याने जास्ती करून आहे ना फळच तोडले होते त्याची. आणि आमच्या दारी पारिजातकाचे पण फुलं आहे, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पारिजातकाचे फुलं. मला पारिजातकाचे फुलं खूप आवडतात, आणि आमच्या दारी मी ते पण छाटलेलं होतं, पण ते पण खूप उमलून आलं. आता बघा तो दांड्या पण तोडत आहे. खूप छाटण झाली तरी पण खूप कोवळे कोवळे पानं येऊन राहिले होते. एकदम छान. थांब ना. आमच्या तन्मयनं फुलांचे जे फळं असतात तिथं ते फळं पण तोडलेली आहे, आणि बारीक बारीक कोवळे कोवळे पानं पण तोडलेली आहे. पण तेवढं छान पुरेसा होत नाही, कारण मिक्सरमध्ये बारीक केलं असता ते लगेच बारीक होऊन जातं. बिलकुल छोटंसं म्हणजे कोमावून जातात ते झाडाचे पत्ते. आता मी करत होती, पण भाऊ म्हणतो नाही मीच करतो, मलाच करू दे, सर्व काही त्यालाच करू दे. म्हणजे मी काही काम करत असली तो मध्ये लोडबुड करतोच, तरी पण मी तो यायच्या आधी सर्व कॉन्टेंट बनवून तयार ठेवत असते की हा जर आला तर हा मध्ये मध्ये काही ना काही करीनच. त्याच्यासाठी मी काय करते, तो यायच्या आधी सर्व काही करून ठेवते, म्हणजे तो आला की त्याला सर्व काही व्यवस्थित दिसतं. आणि त्याच्या पप्पाचं पण तसंच आहे, ते दोन्ही येताना ना घरी तोपर्यंत त्याच्या आधी मी सर्व काही व्यवस्थित करून ठेवून देते. तर चला आता आपण लावून घेऊ. मी आता केसांची चांगली व्यवस्थित गुंता काढलेली आहे, आणि आता फ्रंट पार्टिशन करू. आणि मेहंदीचं पण बारीक पूर्ण पिसून घेतलेली आहे मेहंदी, आणि तुम्ही बघू शकता. आणि ही मेहंदीचा असा चिकटपणा बघून तन्मय काय म्हणतो माहिती आहे का, तन्मय म्हणतो की मम्मी हे मेहंदी तू लावशील का अशी. म्हटलं आयडिया तर तूच दिली होती की आपण मेहंदी लावू मम्मी डोक्याला तुझ्या, आणि त्याचं व्हिडिओ बनवू, त्याचा कॉन्टेंट बनवू. आणि कलर पण बघा तुम्ही किती व्यवस्थित आहे त्याचा कलर, एकदम मस्त नॅचरल मेहंदी आहे खरंच. आणि तुम्हाला असं वाटेल की हे काही पण सांगते, खोटं बोलते, पण आमच्या दारी खरंच ती आहे उगवलेली. आणि मी त्याचेच एक्स्ट्रा काढलेले आहे पत्ते, आणि त्याच्यापासून तयार केलेलं आहे. आता माझं मी पार्टिशन करत आहे, फ्रंट टू बॅक पार्टिशन केलेलं आहे क्राऊन एरियापर्यंत. आणि त्याच्यानंतर मी आता मेहंदी पूर्ण ॲप्लिकेशन करीन ज्या भागामध्ये भांग पडलेला आहे तिथं.
मेहंदीला खूप वाक आलेला होता. आणि एवढं मात्र नक्की की जी वस्तू आपण खूप पिसत असतो किंवा काही स्वतःचं का होईना आपण स्वतःला जितकं झिजवत असतो, काहीही मेहनत करायला, कोणतंही काम करायला आपण जेवढं काही करत असतो तेवढं त्या कामामध्ये आपली फिनिशिंग येत असते. तसंच मेहंदीचं पण आहे, तिला जितकी पिसणार तुम्ही तितका त्याचा कलर उजळून येणार आहे. तर मेहंदी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेतलेली. दोन्ही पार्टिशनमध्ये मेहंदी लावायची आहे. आणि तन्मय असला म्हणजे तन्मयकडेच लक्ष जात असतं. तन्मय मम्मी हे असं, मम्मी ते तसं, काही ना काही चालूच असतं. आणि तो बघा तो तोंड कसं दाखवत आहे. तो घरी असला म्हणजे त्याचं तोंड, हात, पाय कॅमेऱ्यामध्ये आलं शिवाय राहतच नाही. आता बघा त्याने लाईट चालू केले आणि बडबड चालूच असते त्याच्याशी. आता मी पार्टिशन टेलकॉम घेऊन त्याचे पार्टिशन केले होते आणि पार्टिशन करून जो दोन्ही भाग राहतात त्या दोन्ही भागांमध्ये मला कॉमनं तर फावतच नाही. आता तुम्ही पहा की मी फक्त बोटांनीच पार्टिशन करत असते आणि ॲप्लिकेशन करत असते. हेअर स्पा करताना सुद्धा मी माझं हेअर स्पा असाच ॲप्लिकेशन करत असते. आणि त्याच्यानंतर बघा आता मी घेतलेले आहे हे व्हर्टिकल सेक्शन घेतलेले आहे आणि व्हर्टिकल सेक्शनमध्ये पूर्ण भागामध्ये मी मेहंदी ॲप्लिकेशन करत आहे. आणि जे वरचे भाग आहे त्या वरच्या भागामध्ये ॲप्लिकेशन नंतर केली जाते, पण आता आधी ॲप्लिकेशन झाल्यानंतर फक्त जो आपला स्किनचा एरिया असतो स्कॅल्पला तेवढ्याच भागामध्ये लावायची असते मेहंदी. वरच्या भागामध्ये नंतर लावायची असते. जी पहिली आणि दुसरी जी स्टेप्स असते ना त्या भागालाच प्रॉब्लेम होतो, बाकी नंतर तर ते होऊनच जातं. आता बघा पार्टिशन किती प्रॉपर केलं आहे आणि मागच्या भागाला मागे ओढायचं आणि ॲप्लिकेशन करायची. म्हणजे आपण जर भांग पाडला असता तर भांगाच्या या साईडला आणि दुसऱ्या साईडला दोन्ही भागांना मेहंदी लावून घ्यायची. आणि जो भाग उरलेला आहे तो नंतर जरी लावला तरी चालतं. आता आपण हे जे मिडल पार्टिशन केलं होतं त्याच्या दुसऱ्या साईडला आपण तो हे करू आणि एक भाग जो राहिलेला आहे त्या भागामध्ये आपण व्यवस्थित, मला तर पार्टिशन करताना टेलकॉमपेक्षा आहे ना मला बोटानेच एवढी छान फिनिशिंग जमते ना की नाही सांगू शकत. टेलकॉम असला हातामध्ये की मला फिनिशिंग एवढी जमतच नाही. मी हेअरस्टाईल करताना सुद्धा माझ्या बोटांनीच करत असते आणि ते माझी स्किलच आहे की मी बोटांनीच हेअर स्पा करताना असो, हेअरस्टाईल करताना असो किंवा मेहंदी लावताना असो, मला मेहंदी सर्व काही मला बोटांनीच करायला आवडतं माझ्या स्वतःच्या हातांनी. मी टेलकॉम कधी नवसच यूज करत असते. तुम्ही आता बघू शकता बोटाने किती प्रॉपर करत आहे. आणि तुम्हाला जर प्रोफेशनल पद्धतीनंच करायचं आहे तर तुम्ही टेलकॉम करून टाईमपास करू शकता, पण मी हातानेच करत असते आणि व्यवस्थितच होत असतं. आता आधीची स्टेप्स तुम्ही बघितल्या असतील की कसं धांदल उडून जाते माझी ज्यावेळेस मी टेलकॉम किंवा आपला साधा कॉम यूज करत असते. तर आपण व्हर्टिकल सेक्शन घेऊन करून घेतलेलं आहे मेहंदी ॲप्लिकेशन दोन्ही भागांमध्ये. आता पार्टिशन घेतलं व्हर्टिकल आणि त्याच्यामध्ये भांगाच्या या साईडला आणि त्या साईडला दोन्ही बाजूला मेहंदी लावून घेतलेली आहे. आणि वरचा जो उरलेला भाग आहे तो नंतर ॲप्लिकेशन करताच येतोय. आता अजून मिडल पार्टिशन करून घ्यायचं व्हर्टिकल सेक्शनमध्ये. आणि हे जे सेक्शन आहे हे तुमच्या हेअरच्या जेव्हा तुम्हाला नॉलेज दिलं जाईल त्यावेळेस तुम्हाला ह्या हेअरच्या नॉलेजमध्ये हे सेक्शन सर्व तुम्हाला समजतील की व्हर्टिकल सेक्शन, मिडल पार्टिशन, इयर टू इयर पार्टिशन, त्याच्यानंतर असतं बॉक्सचे पार्टिशन असतात, स्टार सेक्शन असतं, ते नंतर तुम्हाला शिकवलं जाईल. आता बघा मी क्राऊन एरियावरती पण घेतलेला आहे, स्कॅल्पला लावून घेतलेलं आहे पूर्ण. आणि आता हे बांधून घ्यायचे.
तुमच्याकडे जर पिन असली तर पिन अप करून घ्यायचे, नाहीतर मग आपलं साधा गोल गोल बांधून घ्यायचे नारद मुनी सारखा. आमचा तन्मय म्हणतो नारद मुनी बनले मम्मी तू. आता बघा, आता वरती मी व्हर्टिकल सेक्शन घेतले आहे, तसेच व्हर्टिकल सेक्शन मागच्या भागामध्ये सुद्धा घ्यायची आहे. तर आता हे ओलं आहे, त्याच्या खाली आपल्याला समजतं की या भागामध्ये कोरडा आहे, तर आपण त्या भागामध्येच मेहंदी ॲप्लिकेशन करायची आणि त्याच्यानंतर एक व्हर्टिकल सेक्शन घ्यायचं. दोन्ही बाजूने व्हर्टिकल सेक्शन घ्यायचं. बघा, मेहंदी लावायची वरच्या भागाला पण आणि खालच्या भागाला पण. परत सेक्शन घ्यायचं, सेक्शन घेऊन ते सेक्शन वरती टाकायचं आणि भागामध्ये खालच्या भागात आणि त्या वरच्या भागामध्ये परत मेहंदीचं ॲप्लिकेशन करायचं. हेअर स्पा करताना सुद्धा तुम्ही असंच स्पासाठी तुम्ही सेक्शन घेऊ शकता आणि असेच सेक्शननी स्वतःची मसाज सुद्धा करू शकता हेअर स्पाची. तर हेअर स्पाचा जेव्हा डेमो दिला जाईल तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल. जसे जसे आपण सेक्शन घेत आहोत तसं तसं वरच्या साईडला लावत जायचं आणि थोडंसं खालच्या साईडला पण लावत घ्यायचं. तर पूर्णचे पूर्ण सेक्शन घेऊन पूर्ण भागाला मेहंदीने कव्हर करून घ्यायचं. आणि ती मेहंदी चिकट असते, चिकट असल्यामुळे काय होतं की कुठं लागते कुठं लागत नाही, तर मग आपल्याला समजूनच जातं की कुठं लागलेलं आहे आणि कोणत्या भागात नाही. तर कानाच्या मागे लागलेलं नव्हतं, तर मी कानाच्या मागे लावून घेतलेलं आहे आणि इकडे दुसऱ्या भागाच्या कानाला पण लावलेलं आहे मागे. आणि माझी मेहंदी संपलेली आहे लावून. आता मी काय करते, पूर्णचा पूर्ण जोडा टाकून घेते, बाकीच्या भागामध्ये मेहंदी लावून घेते आणि पूर्ण उरलेले केस आहेत त्या केसांमध्ये पण आपल्याला मेहंदीचे ॲप्लिकेशन करायचे आहे. तन्मय घरी असला ना खरंच की काही ना काही आगाऊपणा करतच असतो. आता मी व्हॉइस ओव्हर करते ना, तर मध्ये मध्ये येऊन मला हसवतोय, मध्ये मध्ये येऊन मला माझ्याशी बोलतोय आणि मुद्दामून आवाज करतोय. तर तुमच्याकडे पण असेच काही ना काही प्रॉब्लेम असतात का मला सांगा. आणि आज शनिवार आहे, तर आज शाळेमध्ये गेलेला नाही. मम्मी आज कोणी येणार नाही तर मी पण येणार नाही असा म्हणतो. आता तुम्ही बघू शकता की नॅचरल मेहंदी नॅचरल एक्स्ट्रॅक्ट आहे मेहंदीचे, तर किती कलर्स आलेला आहे बघा त्याला. आणि जो भाग उरलेली मेहंदी आहे त्या उरलेल्या भागामध्ये लावून घ्यायची. जिथं जिथं ॲप्लिकेशन असं वाटतंय की नाही झालेले किंवा कोरडी झालेली, तर तिथं तिथं ॲप्लिकेशन करून घ्यायची. त्या मेहंदीचा एवढा म्हणजे कडू वास येऊन राहिलाय ना, असं वाटत होतं की माझा श्वासच कडू येऊन राहिलाय असं वाटत होतं. आता असं वाटतंय की आता कधी धुतल्या जाईल ती मेहंदी. आता आधी स्वच्छ चेहरा पूर्ण स्वच्छ करून घेतला. तुम्ही पण असंच करा, करत असताना मेहंदी लावत असताना.
ॲप्लिकेशन पूर्ण विचार करून घ्यायची. आणि तुम्हाला जर नाही फावत असलं तुम्ही रुमाल पण लावू शकता, अंगावरती कपडा टाकून वेस्ट कपडा टाकून घ्यायचा. आणि चला, जय स्वामीनारायण.